आज आपल्याला दुधी भोपळा आणि मिश्र पिठाचे एकदम खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ तयार करायचे आहेत। हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। दुधी भोपळ्याची भाजी केली तर मुले अजिबात खात नाहीत, पण अशा पद्धतीने जर त्यांना तुम्ही थालीपीठ तयार करून दिले तर नक्कीच मुले आवडीने खातील। तर दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक ताजा आणि मस्त कवळा असलेला दुधी भोपळा घेतलेला आहे। भोपळा मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला दुधी भोपळ्यावरील जे साल आहे ती काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर दुधी भोपळ्यावरील ही साल काढायची नसेल तर नाही काढली तरी देखील हरकत नाही। दुधी भोपळ्यावरील मी साल काढून घेतलेली आहे आणि दोन भागामध्ये आपण हा दुधी कट करून घेतलेला आहे। आता या कट केलेल्या दुधी भोपळ्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला किसण्यासाठी सोपं जाईल। बियाचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी काढून टाकलेला आहे। तुम्हाला जर हवा असल्यास तुम्ही डायरेक्ट देखील ही दुधी किसून घेऊ शकता। आता आपल्याला दुधी किसून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ही दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। सर्व दुधी भोपळा आपल्याला सेम याच पद्धतीने किसून घ्यायचा आहे। पूर्ण दुधी भोपळा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। मी हे दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। आपला जो दुधी भोपळा आहे तो जास्त कवळा नव्हता, त्यामुळे याला जास्त पाणी देखील सुटलेलं नाहीये। 2 कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले, ते कांदे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। एक टमाटर मी बारीक असं कट करून घेतलेला आहे, ते टमाटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अद्रक आणि लसण मी कुटून घेतलेला आहे, तो अद्रक आणि लसण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर भरपूर अशी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत। पाव चमचा मी यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तिळाचा देखील वापर करायचा आहे। तर मी 3 मोठे चमचे यामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत। आता पिठामध्ये आपल्याला यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। अर्धा कप आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे। मिश्र पिठाचे थालीपीठ तयार करताना आपल्याला ज्वारीच्या पिठाचा सगळ्यात जास्त वापर करायचा आहे। पाव कप आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे आपल्या थालीपीठाला चव छान येते आणि आपले थालीपीठ छान खुसखुशीत देखील तयार होतील। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। दुधीला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाहीये। पाण्याचा वापर न करता आपण दुधीसोबतच हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून मी अशा पद्धतीने या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला याचे लगेचच थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी एक रुमाल ओला करून घेतलेला आहे, तो आपण पोळीपाटावरती टाकून घेतलेला आहे। रुमालावरती आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला तयार केलेल्या पिठाचा गोळा ठेवून याचे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। 4 बोटाचा वापर करून याला अलगद असं पसरून घेतलेलं आहे। सर्व बाजूने आपल्याला सेम असं ही थालीपीठ थापून घ्यायचं आहे। यावरती मी थोडेसे तीळ देखील टाकून घेत आहे। वरच्या बाजूने थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला 4 ते 5 होल करून घ्यायचे आहेत। आपले जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित छान आतपर्यंत भाजले जातात, त्यामुळे आपल्या थालीपीठाला छान खुसखुशीतपणा येतो। आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। तवा आपण कमी गॅसवरती छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। थालीपीठाला आपण जे होल करून घेतलेले त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। थालीपीठाच्या वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की आपल्याला लगेचच थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे। थालीपीठाला मी तेल लावून दोन्ही बाजू अलटी-पलटी करत मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत। आपल्या थालीपीठामध्ये ज्वारीच्या पिठामुळे छान मऊपणा आलेला आहे। बेसन पिठामुळे यामध्ये छान खुसखुशीतपणा देखील आलेला आहे। तर आपले जे थालीपीठ आहे ते एकदम छान मऊ, थोडंसं खुसखुशीत असलेलं तयार झालेलं आहे। आणखीन एक आपण थालीपीठ या ठिकाणी भाजून घेऊया। सेम त्याच पद्धतीने मी थालीपीठ तयार करून घेतलेले आहे। अलटी-पलटी करतच आपण थालीपीठ छान खमंग आणि कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे। तर एकदम झटपट तयार होणारे पौष्टिक असे आपले हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत। आणखीन एक थालीपीठ मी या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे। दुधी भोपळ्याचे आपले एकदम मऊ असलेले, खुसखुशीत असलेले हे थालीपीठ तयार झालेले आहे। दह्यासोबत, गुळासोबत किंवा गुळाच्या पाकासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळण्यासाठी बेल बटनला देखील प्रेस करा। भेटूया तसेच एखाद्या छानशा नवीन चटपटीत आणि मजेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।